हे तेलाच्या बकेटीमध्ये जास्वंदीचं झाड लावलं होतं. तर वाढ खूप छान झाली होती त्याची, खूप मोठं झालं होतं ते, अक्षरशः डोक्याच्या वर गेलं होतं आणि खूप बहरलं होतं आणि खूप दिवस फुलं यायची त्याला. जास्वंदीचं थोडं खूप काळजी नाही घ्यावी लागेल त्याला, पण हे असे असं हे पांढरं असतं ना, हे असं पांढरं पडतं त्याच्यावर आणि त्याने येणाऱ्या कळ्या असताना कळ्या वेढल्या जातात आणि कळी खराब होत चालते त्याने. तर त्याला आपण असं पाणी टाकून टाकून ते पूर्ण असे हाताने काढून टाकायचं. ते दुसरं काही त्याला करायचं नाही. पाणी टाकून काढून म्हणजे धुतल्यासारखं करायचं. हे जे असतं ना, हे असं पाण्याने धुवून घ्यायचं. एका हाताने पाणी टाकायचं आणि एका हाताने असं चोळायचं त्याला. त्याचा दुसरा काही उपाय नाही केला तरी चालतो. असं काही नाही, त्याला फवारायलाच पाहिजे, काही वेगळी औषधी फवारायलाच पाहिजे. हे फक्त हे पाण्याने धुवून टाकायचं पूर्ण. आणि त्याला ते हे जे रोग असतो ना, हा पूर्ण ते कळीवरच पडतो. त्याच्यामुळे कळी खराब होत चालते, येणारी कळी खराब होते आणि फूल उमलत नाही, तशीच कळी गळून जाते. तर हे असं माझं जास्वंदीचं झाड आहे. याला मी नंतर कट केलं. हे खूप मोठं होतं, कारण काही दिवसानंतर कसं असतं, हे बकेटीमध्ये लावलेलं झाडांचं कसं असतं, बंदिस्त असतं ते. त्याला ह्या एवढ्या जाग्यातूनच त्याला अन्नपाणी शोधायचं असतं. त्याच्यामुळे ते काही दिवसानंतर त्याला कट करावं लागतं आणि कट केल्यानंतर मग तर नवीन त्याला परत हे यायला लागतात आणि नवीन परत मग त्याला फुलं यायला लागतात. आणि जास्वंदीला जरा जास्त प्रमाणात फुलं येतात आणि छान असतं ना लावलेल्या झाडाची फुलं देवाला व्हायला. किती आनंद होतो खरंच. फक्त एक अडचण असते याची, हे नेहमी याच्यावर हे असं पांढरं पडत असतं, बऱ्याच वेळा पडतं. फक्त याला पाण्याने धुवून टाकायचं, का दुसरं काहीही करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त पाण्याने धुवून टाकायचं याला. चला तर मग आज इथपर्यंतच. थँक्यू.